नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया बाजार स्टाईल रिटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने एक आपला नवीन स्टोअर ओपन केला आहे उत्तर प्रदेश बलरामपूर येथे. आणि मित्रांनो, यानंतर बाजार स्टाईल रिटेल लिमिटेड या कंपनीचे टोटल नंबर ऑफ स्टोअर इन्क्रीज होऊन झाले आहे 231. चला आता बोलूया GHV इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, GHV इन्फ्रा प्रोजेक्ट रिसीव ₹546 करोड रोड प्रोजेक्ट इन मुंबई फ्रॉम रिलेटेड ग्रुप कंपनी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, GHV इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला अप्रॉक्सिमेटली 546 कोटी रुपयांचा वर्क ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? महाराष्ट्र मुंबई मधले वेरियस रोड्स मजबूत आणि इम्प्रूव्ह करण्यासाठी. आणि मित्रांनो, हा ऑर्डर GHV इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला 24 महिने म्हणजे 2 वर्षाच्या अंदर पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया तेजस नेटवर्क्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, तेजस नेटवर्क्स शेअर जंप आफ्टर कंपनी रिसीव ₹123 करोड अंडर टेलिकॉम PLI स्कीम. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, तेजस नेटवर्क्स लिमिटेड या कंपनीला टेलिकॉम अँड नेटवर्किंग प्रोडक्ट्ससाठी प्रोडक्शन स्कीम इन्सेंटिव्ह म्हणजे PLI स्कीमच्या अंडर मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्स कडून 123 कोटी रुपये रिसीव झाले आहे. चला आता बोलूया राईट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, राईट्स लिमिटेड साइन MOU विथ हिंदुस्तान कॉपर टू डेव्हलप मिनरल सप्लाय चेन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, राईट्स लिमिटेडने MOU साइन केला आहे कोणासोबत? हिंदुस्तान कॉपर लिमिटेड सोबत अंडर द मिनिस्ट्री ऑफ माइन. आणि मित्रांनो, या MOUचा उद्देश आहे टू डेव्हलप अ फास्ट रिलायबल अँड सस्टेनेबल सप्लाय चेन फॉर मेटल्स अँड मिनरल्स इन्क्लुडिंग क्रिटिकल मिनरल्स बोथ इन इंडिया अँड अब्रॉड. चला आता बोलूया हिंदुस्तान झिंक लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, हिंदुस्तान झिंक लिमिटेड या कंपनीने वेनसडे 11 जून 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि हिंदुस्तान झिंक लिमिटेड आपला फायनान्शियल इयर 2026 चा पहिला इंटरिम डिव्हिडंड 11 जून 2025 ला अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, या इंटरिम डिव्हिडंडला देण्यासाठी हिंदुस्तान झिंक लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे ट्यूजडे 17 जून 2025. चला आता बोलूया BEL बद्दल म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा इलेक्ट्रॉनिक्स भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड साइन MOU टू पॉवर इंडियाज सेमीकंडक्टर अँड इलेक्ट्रॉनिक्स पुश. तर मित्रांनो, टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या दोन्हींनी MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन केला. कशासाठी? टू कोलॅबोरेट ऑन सेमीकंडक्टर अँड इलेक्ट्रॉनिक्स सोल्युशन्स ॲडव्हान्सिंग इंडियाज सेल्फ रिलायन्स गोल्स अक्रॉस चिप डिझाईन फॅब्रिकेशन OSAT अँड डिफेन्स ग्रेड इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीने 1:2 च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला होता. 1:2 च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो,
एवढंच नाही तर बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीने 4:1च्या रेशोमध्ये बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स केला होता. 4:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे प्रत्येकी एका शेअरवर 4 बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे, मंडे 16 जून 2025. आणि मित्रांनो, ही फिक्स केलेली रेकॉर्ड डेट बोथ स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरसाठी आहे. चला आता बोलूया बजाज ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे बजाज फिनसर्व लिमिटेड. तर मित्रांनो, SBI म्युच्युअल फंड, गोल्डमॅन सॅच्स ऑदर्स बाय 1.8% स्टेक इन बजाज फिनसर्व. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बजाज फिनसर्व लिमिटेडच्या प्रमोटर एंटिटीने बजाज फिनसर्व लिमिटेडची 1.8% हिस्सेदारी 5,506 कोटी रुपयांमध्ये सेल केली आहे. आणि मित्रांनो, या ब्लॉक डीलच्या माध्यमातून काही नाव समोर येत आहे की जी प्रमोटरने हिस्सेदारी सेल केली आहे, प्रमोटरकडून यांनी ती हिस्सेदारी परचेस केली आहे. आणि मित्रांनो, या बाईंगमध्ये JP मॉर्गन इंडिया, सिटी ग्रुप ग्लोबल, सोसायटी जनरल, SBI लाईफ, बोफा सिक्युरिटीज आणि बार्कले मर्चंट बँक यांसारखे मोठ्या बायरचे या ब्लॉक डीलमध्ये नाव समोर येत आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.